त्यागमूर्ती रमाई यांच्या जयंतीनिमित्त येत्या 7 फेब्रुवारीला ठाणे जिल्ह्यातील पहिला आणि महाराष्ट्रातील तिसरा त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर मेमोरियल स्मारक तर्फे कल्याण येथील बुद्धभूमी फाउंडेशन यांच्या दानपारमिताने रमाई यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे। 7 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चोपडा कोर्ट उल्हासनगर ते बुद्धभूमी फाउंडेशन अशोकनगर वालधुनी कल्याण पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येईल, अशी माहिती बुद्धभूमी फाउंडेशन कल्याणचे मुख्य समन्वयक प्राध्यापक डॉक्टर महेंद्र दहिवले यांनी दिली। क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय, जय रमाई। ऐतिहासिक कल्याण नगरी इथे स्थापित बुद्धभूमी फाउंडेशन आणि या बुद्धभूमी फाउंडेशनमध्ये माता रमाई स्मारक निर्माण होत आहे। हे माता रमाई स्मारक महाराष्ट्रातील 3ऱ्या नंबरचे स्मारक असेल आणि ठाणे जिल्ह्यातील प्रथम स्मारक असेल। माता रमाईच्या स्मारकाची आज नितांत गरज आहे। स्मारके बांधून समाजाचा उद्धार होणार नाही, परंतु माता माऊलीच्या प्रती आपलं समर्पण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बुद्धविहार समन्वय समितीच्या माध्यमातून ही जी संकल्पना राबवलेली आहे, या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचं महत्त्वाचे कार्य माता रमाई स्मारकाचे इंजिनियर बिरजू जाधव आपल्या समवेत आहेत। माता रमाई स्मारकाचा पूर्ण आराखडा इंजिनियर बिरजू जाधव यांच्या देखरेखीखाली संपन्न होत आहे। कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, शहाड, मुरबाड, भिवंडी या परिसरातील सर्व नागरिकांना, संविधानप्रेमी नागरिकांना मी असं आवाहन करतो की आपण या माता रमाईच्या स्मारकाच्या संकल्पनेमध्ये सहभागी होऊन हा अद्वितीय सोहळा 7 फरवरी 2025 रोजी माता रमाईची भव्य दिव्य मिरवणूक माता रमाईच्या विचार महोत्सवाच्या निमित्ताने कल्याणामध्ये प्रथमतःच आयोजित करण्यात आलेली आहे। या मिरवणुकीमध्ये माता रमाईच्या जीवनावर आधारित जे काही त्यांचे कॉन्ट्रीब्युशन आहे इथे समाजाबरोबर आम्ही ठेवणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चोपडा ते बुद्धभूमी फाउंडेशन असे भव्य दिव्य असे मिरवणूक या ठिकाणी काढण्यात येणार आहे। तरी मी सर्व बांधवांना विनंती करेल की आपण या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन संध्याकाळी 7 वाजता बुद्धभूमी फाउंडेशन येथे निर्माणास्थित माता रमाई स्मारक या ठिकाणी माता रमाईच्या मूर्तीचे अनावरण करण्यासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित व्हावं। यानंतरचा आवाज इंजिनियर बिरजू जाधव हे आपले देतील असे मी त्यांना विनंती करतो। जय भीम, नमो बुद्धाय। सरांनी सांगितल्याप्रमाणे स्मारक बांधून उद्धार होत नाही, परंतु त्याच्या मागचे असे एक कारण आहे की जो या पिढीने जो इतिहास बघितलेला आहे तो इतिहास पुढच्या पिढीला ट्रान्सफर व्हावा याच्यासाठी स्मारक असणे खूप गरजेचं आहे की मागचा इतिहास विसरता कामा नये। याच्यासाठी आपण तो इतिहास बरोबर घेऊन, त्यांचे विचार बरोबर घेऊन, मनामध्ये ठेवून आपण आपला उद्धार करत असतो। म्हणून स्मारके आपल्याला त्या विचार करण्यास प्रवृत्त करतात असं मला वाटतं। म्हणून आपण स्मारक बांधून त्याचा विकास केला पाहिजे आणि स्वतःचाही विकास केला पाहिजे। आणि यासाठी कल्याण भूमीमध्ये प्रथमतः हा स्मारक होत आहे। त्याच्यासाठी सर्वांना विनंती आहे की 7 तारखेला एक मूर्ती लोकार्पण सोहळा होणार आहे आणि भव्य रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे बुद्धभूमी फाउंडेशन इथे। तर सर्वांनी उपस्थित राहावे। नमो बुद्धाय, जय भीम।
14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार केला गेलाय। या नामविस्तार आंदोलनातील शूर धाडसी राहुरी जिल्हानगरची आंबेडकरी आई शीला देवी रोकडे यांनी तब्बल 14 दिवस पुण्यातील एरवडात कारागृहात राजकैदी म्हणून तुरुंगवास भोगलाय। तर आपण त्यांचा जीवन प्रवास जाणून घेऊया। जय भीम। जय भीम। आई, तुम्ही जे आहे नामांतर लढ्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे, नेमकं तुम्ही केलं काय? आम्ही सुरुवातीला मी पेपर वाचायचे आणि टीव्हीवर पण बातम्या ऐकायचे। म्हणजे ऐकून माझ्या मनाला म्हणजे असं वाटलं आपण पण काहीतरी केलं पाहिजे, गेलं पाहिजे, थोडंसं काय करणं राळाभर का होईना पण आपण तिथं जाऊन लढा दिला पाहिजे असं माझ्या मनाला नेहमी वाटायचं। नंतर तो एक दिवस आला माझ्या नशिबाने आणि मग मी औरंगाबादला गेले। आमच्या संघ आरडी पवार म्हणून आमदार होते, आपलेच होते, त्यांच्या बरोबर गेलो। नंतर आम्ही म्हणजे असे जाताना आम्ही काही नव्हतं, 2 मागे 2 पुढे असं, कारण का घोळका दिसला का ते मारायचे ना पोलीस लोक, त्यामुळे आम्ही तसं काही केलं नाही आणि दाखवलं पण नाही। नंतर आम्ही मिलिंद कॉलेजवर गेलो, तिथं मुक्काम केला। मग सकाळी उठून आम्ही रामजी चौकाकडे चाललो, तर पुढे थोडासा काहीतरी राहिलं होतं, 1-1.5 मैल किंवा थोडंसं काही 10-15 मिनिट असं वेळ राहिला होता। तर तेवढ्यात आम्हाला पोलिसांनी लगेच धरलं आणि लगेच गाडीमध्ये बसवलं, म्हणजे सगळे धरपकड सुरू झाली। इतकी झाली तर लगेच आम्हाला एरवड्याला पाठवण्याची व्यवस्था केली। तुम्हाला राजकीय कैदी म्हणून संबोधण्यात आलं होतं? हो, पुढं नंतर आम्हाला सगळ्यांना नेलं। पण माझं काय म्हणणं होतं, मी इस्टी ड्रायव्हरला सांगितलं का भाऊ जरा अर्धा पाऊस तूच थांब आणि जेवणाची सोय करतो, पिठलं भाकरी, आणि आम्ही सगळे जेवतो। म्हणजे माझ्या इस्टीमध्ये सगळ्या महिला होत्या, तर जेवणाची सोय करतो आणि मग आपण पुढे जाऊ, आम्हाला गेल्या काही जेवण मिळणार नाही असं आमचं म्हणणं होतं। तो सुरुवातीला हा म्हणला। नगरमध्ये घुसलो, त्यानं गाडी जोरात काढली, तर नगर कॉलेज आहे ना तिथपर्यंत आलं। तर मग मी काय केलं, आम्ही 2-3 धरून त्याची मागून त्याला ओढलं, गाडी थांबवली। थांबवल्या बाया सगळ्या उतरल्या, इथे पुढं बसल्या। मग सगळ्यांना समजलं काय झालं। मग कलेक्टर आले, DSP आले, सगळे पोलीस लोक आले। मग आमची चौकशी केली, का असं केलं, काय झालं असं। तर आम्ही फक्त ड्रायव्हरला सांगितलं होतं अर्धा पाऊस थांबा, आम्ही पिठलं भाकरीची सोय करतो, खातो, आम्ही याला एरवड्याला घेऊन जा, आम्ही काही कुठं जाणार नाही पळून किंवा काही नाही असं सांगितलं होतं। मग DSPने कलेक्टर ऑफिसने आम्हाला पोलीस केंद्रामध्ये नेले। मग तिथं आम्हाला पोळी भाजी दिली आणि आमचं रवाना याला झाला, एरवड्याला झाला। 2 दिवस आम्हाला जेवण दिलं, पण ते जेवण कैद्याचं जेवण होतं, आम्हाला काही ते पसंत नव्हतं। मग आम्ही जेलर साहेबाकडे गेलो, आम्ही सगळ्या 10-12 बाया जेलर साहेबांना आम्ही काही खून केलेला नाही किंवा दरवाडा टाकला नाही, आम्हाला असं जेवण नाही पाहिजे, आम्ही राजकीय कैदी आहे, आम्हाला आमचं साधं का होईना आम्हाला वेळेवर जेवण, चांगले जेवण द्या। मग त्यांच्या दुसऱ्या दिवसापासून आम्हाला सकाळी नाश्ता, जेवण, 4 चहा संध्याकाळी पद्धतशीर दिली। आम्ही 15 दिवस होतो। मग बायामध्ये आम्ही गाणे गायचो, खेळ खेळायचो, भाषणं द्यायचो, प्रत्येकाची माहिती घ्यायचो, असे आमचे 15 दिवस। तुम्ही जे आहे आंबेडकरी चळवळीचे राहुरी जिल्हा नगरची आंबेडकरी आई म्हणूनच त्याच्यामुळे ओळखल्या जातात। ह्या लढ्यामध्ये तुमच्यासोबत किती महिला होत्या? नाही, मी एकटीच होतो। आणि तुरुंगवास किती वर्ष तुम्ही भोगला? 15 दिवस। आणि मग त्याच्यामध्ये जे तुम्ही राजकीय कैदी म्हणून होतात 15 दिवस, तर तुम्हाला जे आहे 6 डिसेंबर 1900
1980 साली जे आहे तुमचे राजकीय कैदी म्हणून ज्यावेळेस तुम्हाला सुटका झाली त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? म्हणजे आम्हाला आंबेडकरांबद्दल आपण जे काय म्हणतात ना ते जसं आनंद उफडून येतो तसं म्हणजे वाटलं. आणि नंतर आम्ही आंबेडकरांनी करार झाला ना गांधींचा आणि आंबेडकरांचा येरवड्यामध्ये आम्ही ते बघायला गेलो. पुढे करार झाला ते बघितलं आम्ही. अजूनच समाधान वाटलं, बरं वाटलं, आनंद वाटला. तुम्ही लग्नापूर्वी सुद्धा तुम्ही अशा लढ्यामध्ये तुम्ही होतात का की लग्न झाल्यानंतर तुम्ही सहभाग घेत राहिला? नाही, मी लग्नापूर्वी लहान होते. माझं माहेरचं आडनाव आहे विठाबाई अंकुश रूप होते. माझे वडील नोट कारखान्याचे इन्चार्ज होते. नोट कारखान्यामध्ये इन्चार्ज होते म्हणजे प्रमुख होते. माझ्या वडिलांनी त्यावेळेला गाडी होती, बंगला होता. पण 3 वर्षाचे असताना माझे वडील वारले. मला 3 भाऊ आणि मी धरून 4 बहिणी. माझ्या आईनं वडील वारल्यावर एवढ्याला पण शिकवलं आणि लहानपणी लग्न करून टाकले. मी 14 वर्षाची असताना लग्न झालं माझं. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असल्याने पाली भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी पद्मपानी फाउंडेशन संचलित अभिजात पाली भाषा संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागाच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले सभागृह भावनीपेठ पुणे येथे अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात म्यानमार, श्रीलंका, व्हिएतनाम, जर्मनी, स्वित्झर्लंड, साऊथ कोरिया, थायलंड या 8 देशातील पाली विषयातील तज्ज्ञ आणि संशोधक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक राहुल डंबाळे, संचालक सुवर्णा डंबाळे, स्वागत अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पाली व बौद्ध अध्ययन विभाग जो आहे त्यांच्याकडे या संदर्भामध्ये आम्ही बौद्धिक मार्गदर्शन मागितलं. बौद्धिक मार्गदर्शन हा शब्द जरा वेगळ्या अंगाने घेऊ नका, तो पलीकडचा शब्द वाटेल. तर बौद्धिक मार्गदर्शन आम्ही त्यांना मागितलं आणि आमची भेट आदरणीय दीपाली पाटील मॅडम, रितेश ओहाळ सर यांच्याशी झाली. त्यानंतर सर्व विभागाशी देवकर सर वगैरे सर्वांशी आमची चर्चा होत गेली. पंजाबी भाषेत आहे, सिंधी भाषेत आहे, बंगाली भाषेत आहे, कर्नाटकाच्या भाषेत आहे. म्हणजे आज जेवढ्या भाषा ज्या आहेत या देशामध्ये, या राज्यामध्ये जेवढ्या भाषा आहेत त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालंय पालीचं. आणि निश्चितपणे आज प्रत्येक जर आपण संशोधन केलं तर या राज्यातील ज्या ज्या काही भाषा आहेत या भाषांमध्ये पालीचे शब्द आहेत. पाली भाषा ही काही नष्ट झाली. मला या ठिकाणी स्वागतपर बोलत असताना मला 1-2च मुद्दे सांगायचे आहेत, कारण वेळ झालेल्याने जास्ती वेळ घेणार नाही, कारण आपल्याला प्रमुख पाहुण्यांचं ऐकायचं आहे. ज्या पुण्यामध्ये आपल्या समाज व्यवस्थेमध्ये शिक्षणालाच बंदी होती, एक ठराविक वर्गाकडे शिक्षण होतं, तर पुण्यामध्ये ज्या सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये आपण हा कार्यक्रम घेतोय त्या ऐतिहासिक
महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंची ही पुण्यनगरी किंवा पुणे आहे. महिलांकरता पहिली शाळा सावित्रीबाई फुलेंनी काढली. त्या सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये पाली भाषेचं पहिलं महाराष्ट्रातील अधिवेशन होते. हे अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. पाली भाषा ही काय आज आलेली भाषा नाहीये किंवा उगम पावलेली भाषा नाहीये किंवा ती संशोधन करून आलेली भाषा नाहीये, तर ती प्राकृत भाषेमधनं आलेली भाषा आहे. ज्यावेळेस मनुष्याचा जन्म झाला, उगम झाला आणि अभिव्यक्त होण्याची एक कला त्याच्यामध्ये निर्माण होत गेली. एक डॉक्टर म्हणून आम्हाला जे शिकवलं जातं एक हिस्टॉरिकल इव्हेंट्स ऑफ ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये, तर मनुष्य पहिलं हातवारे करायचा, डोळ्यांनी काय करायचा, लिप रिडिंग करायचा. हे सगळं जे आहे हे नंतर ज्यावेळेस तो बोलण्याच्या परिस्थितीमध्ये आला तर तो प्रकृतीशी पहिला निगडीत झाला. प्रकृतीशी म्हणजे आज दिवस आहे, उजेड आहे, रात्र आहे, अंधार आहे, आज पाऊस पडतोय, वारा येतोय, झाड आहे, वन्यजीव प्राणी आहेत. हे सगळं जी आहे ही भाषा पहिली डेव्हलप झाली, ज्याला प्राकृत भाषा समजली जाते. आणि त्या प्राकृत भाषेमधनं जी पहिली भाषा आली, अतिशय सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये, ती आली पाली भाषा. आणि पाली भाषेवरती संस्कार आणि संशोधन करून मग संस्कृत आली. त्यामुळे हा एक डिबेटेबल इश्यू जो नेहमी घेतला जातो की पाली आधी का संस्कृत, तर एक सत्सद विवेक बुद्धीचा मनुष्य जो संशोधनातून कोणत्याही गोष्टी मांडतो, त्याच्यामध्ये मला वैयक्तिक वाटतं की पाली ही प्रथम आलेली भाषा. आणि म्हणून आज त्या पाली भाषेचं जे आपण ह्या जे जागर करतोय, तर हे जागर करत असताना माझा जन्म झाल्यानंतर पहिला संस्कार माझ्यावरती जो माझ्या बौद्ध धम्मामध्ये झाला, माझं नामकरण समारंभ किंवा बौद्ध धम्मामध्ये कोणतीही विधी करत असताना पहिलं त्रिशरण पंचशील घेतलं जायचं. आणि त्रिशरण पंचशील घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की मी एक उदाहरण पंचशिलीतलं घेतो की शेवटचं पंचशिलेतलं जे शील आहे, सुरामे रय मज्ज प्रमाद ठाणा वेरमणी, म्हणजे दारू पिऊ नये, व्यसन करू नये, हे बुद्धांनी पाली भाषेमध्ये त्या काळामध्ये सांगितलं, जे मला जन्मताच या ठिकाणी बौद्ध धम्माच्या अध्ययनामधनं मला दिसतंय. रिपब्लिकन पार्टी ऑफ रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी दिल्ली येथील शासकीय बंगला 11 सफदरजंग येथे मोदी सरकारने 2025 चे बजेट सादर केले, त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. दर्शकों, आप देख रहे हैं कि आज मोदी गवर्नमेंट का जो बजट पेश हुआ है, मोदी गवर्नमेंट में सोशल जस्टिस मिनिस्टर रामदास जी आठवले साहब लॉर्ड बुद्धा टीवी में साहब आज बजट पेश हुआ है, इसके बारे में आप क्या कहेंगे? तो मतलब जो 2025-26 का माननीय नरेंद्र मोदी सरकार का जो बजट है, ये निर्मला सीतारामन जी ने लोकसभा में पेश किया है. और बजट सभी वर्गों को न्याय देने वाला बजट है. सामाजिक न्याय के साथ साथ आर्थिक न्याय, शैक्षणिक न्याय, मिडिल क्लास का ध्यान रखा है, और उद्योग क्षेत्र का ध्यान रखा है, शिक्षण क्षेत्र का ध्यान रखा है, ग्रासरूट के लोगों का भी ध्यान रखा है. और मेरे जो सोशल जस्टिस का बजट है 1,68,848 रुपये का मेरे मंत्रालय का बजट है. और ट्राइबल का बजट 1,29,000 करोड़ का है. तो मतलब ये बजट बहुत बड़ा बजट हमको मिला है. और हमारे मंत्रालय का बजट कम से कम 9,888 का बजट हमारे मंत्रालय का है. तो सभी वर्गों को न्याय दिया है. किसान है, दूसरे महिला है, युवा है, इन सब लोगों का ध्यान रखा है. और महाराष्ट्र को भी ज्यादा से ज्यादा न्याय देने का प्रयत्न हुआ है. जरूर मतलब हमारे IIT की जो सीटें 5,500 बढ़ाई है, गवर्नमेंट मेडिकल कॉलेज की 10,000 से ज्यादा बढ़ाई है. और महाराष्ट्र के लिए रेल के डेवलपमेंट के लिए, मेट्रो के लिए, नेशनल हाईवे के लिए, और जो
80 करोड़ लोगों को फ्री में अनाज देने का ऐलान किया गया है। और इसीलिए ये बजट बहुत अच्छा बजट है और सभी वर्गों का ध्यान इसमें दे दिया है। लेकिन अपोजिशन वाले बोलते हैं बजट में बेकार है, तो मुझे लगता है इनका मन ही बेकार है, इनका चश्मा भी बेकार है, तो इनको बजट ऐसा ही दिखता है बेकार है। बजट तो सबके लिए होता है, हर साल बजट पेश किया जाता है और जरूर अपनी देश की इकोनॉमी ऊपर उठ जाएगी, ऐसा पूरा विश्वास है। और माननीय नरेंद्र मोदी जी का और निर्मला सीतारामन जी का मैं आभार व्यक्त करता हूँ कि आपने सभी वर्गों की तरफ ध्यान दिया है। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला। पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही। नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याचीही उत्तम व्यवस्था। वन डे पॅकेज 699 पासून सुरू। लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल। अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट। बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर। मोबाईल 7276366752 किंवा 9021433560। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मूक नायक पाक्षिकाच्या 105व्या वर्धापन दिनानिमित्त व्याख्यान व राज शितूरकर यांनी लिहिलेल्या धम्मदर्पण पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कोल्हापूर येथील क्रांतिबा ज्योतिराव फुले ग्रंथालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील आणि डॉक्टर अनिल माने यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारिता या विषयावर व्याख्यान झाले। यावेळी प्रेमानंद मौर्य, किरण पटवर्धन उपस्थित होते। स्वागत प्रकाश हुलस्वार यांनी केले। सूत्रसंचालन प्रमोद हुपरीकर यांनी, तर आभार सुरेश जत्राटकर यांनी मानले। अनेक ग्रंथांचं वाचन केलं आणि प्रत्येक ग्रंथातील जे चांगले विचार आहेत किंवा जे लोकांच्या उपयोगाचे आहेत असे एकत्रित करून ते संकलित केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विविध असे 35 ग्रंथाचे असे त्याच्यामध्ये आलेले आहेत। एवढी पुस्तकं घेऊन कुठली व्यक्ती वाचणार नाही ही माझ्या मनामध्ये आलं आणि मग नंतर माझ्या मित्रमंडळींनी सांगितलं ह्याच्यातले जे संपूर्ण उदाहरणार्थ त्रिपिटक असेल किंवा 28 बुद्धांचा चरित्र असेल किंवा त्याच्यामध्ये धम्म अधम्म सद्धम आहे, धर्मांतर का केलं याच्याबद्दलची पण माहिती आहे। म्हणजे विविध विषय म्हणजे लोकांना एकाच पुस्तकामध्ये चांगल्या पद्धतीनं वाचून आणि साध्या सोप्या भाषेमध्ये ते घेतलेले आहे मी आणि याच्यासाठी मला फार मोठी तपश्चर्या करायला लागली। फार मोठी म्हणजे जवळजवळ 5-7 वर्ष मी हे पुस्तकाचं लिखाण करतो आहे। त्याच्यानंतर त्याचं एडिटिंग ना 2-3 ठिकाणी लोकांना दाखवलं ते लोकांनी त्या चांगली आहे म्हणून सांगितलं माझ्या सहकार्याने शावडी बौद्ध सेवा संघाच्या वतीनं आणि मग ते म्हटलेत की हे अत्यंत चांगलं आहे आणि हे सर्व लोकांना उपयुक्त आहे। धम्मातले सगळे याच्यामध्ये आशय आहेत, इतिहास आहे, म्हणजे तात्विकता आहे याच्यामध्ये आणि ही आता सध्या ही लोकांची गरज आहे। लोकांच्याकडे असं म्हणजे एकच पुस्तक वाचून उपयोगाचं नाही की अनेक पुस्तकातून त्यांच्या बुद्धीला खाद्य मिळावं हा दृष्टिकोन ठेवून मी हे पुस्तक छापलेलं आहे। आंबेडकरांची विद्वत्ता ही याच्यावरती अमेरिकेतल्या बंगाली मुलानं, बंगालमधला अस्पृश्य याचं पुस्तक वाचून मी थक्क झालो होतो। कारण त्यानं मळ्यामध्ये तिथल्या अमेरिकेतल्या मळ्यामध्ये शेतामध्ये दाबणारे जे कोण आपले मायग्रंट्स आहेत स्थलांतरित त्यांची उदाहरणं देऊन
इथल्या अस्पृश्यतेच्या भेदभावांची चर्चा केलेली आहे आणि त्यांनी जे आंबेडकरांचे विचार घेतलेत आणि त्यांना आजच्या संदर्भात जे वळण देऊन नवे सिद्धांतन केलेलं आहे हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्या काय होतं माहिती आहे का, आपली माणसं दंतकथात अडकून पडतात. आंबेडकरांची वैचारिक तात्विक भूमिका नेमकी बौद्ध धर्माचा स्वीकार म्हणजे धर्मांतर आणि क्रांती, हे बदल मोजायची साधनं कोणती आज? तर आजचं जे मीडिया, प्रसारमाध्यमं, संशोधनाची साधनं, आपला लेखक जो आंबेडकरांच्याबद्दल लिहितो, संशोधन करतो, तो परक्या शेजारच्या प्रांतातलं काय विचारात घेतो का? भारतातल्या किंवा जगातल्या. आता मी तुम्हाला त्याचं आडनाव आठवे ना, मला त्या बंगालमधल्या मुलाचं पुस्तक माझ्याकडे आहे. त्यानं किंवा ती बाई एक इंग्लंडमधली बॅली नावाची, सुझन बॅली, सरळ दी कास्ट अँड पॉलिटिक्स अँड हिस्ट्री इन इंडिया नावाचं पुस्तक लिहिते. आमच्या विद्यापीठं परवानगी देतील का कास्ट हा शब्द वापरायला? किंवा जर्मनीमधल्या मुलीनं एका प्रबंध लिहिलेला आहे, तो माझ्याकडे आहे, R.K. नारायण ॲज ए ब्राह्मण रायटर. तो प्रबंध जर वाचताना धक्का बसेल तुम्हाला. तिनं जे विवेचन केलं आपल्या ब्राह्मण्याचं किंवा इतर रचनांचं, ते सगळं वेगळं आहे. ते मी एका सेमिनारमध्ये सांगितलं, तुम्ही द्याल का परवानगी या विषयाला? मला ती परवानगी मिळाली नव्हती. 1818 ते 1947 नाटकावर मराठीचा प्रभाव कसा पडला सांगताना वर्षभर दिली नव्हती परवानगी. मी शेवटी भारतातले 3 प्रबंध जमा केले त्या पद्धतीचे, तेव्हा मला परवानगी मिळाली तुमच्या शिवाजी विद्यापीठात. आणि स्कॉलरशिप दिली जगभर फिरायला. मला काय म्हणायचं आहे, आंबेडकरांचे पुतळे किती झाले परदेशात, कुठं कुठं स्मारकं झाली, मान्य आहे मला, तो आवश्यकच आहे, तो स्वाभिमानाचा भाग आहे, अस्मितेचा भाग आहे. परंतु बौद्धिक कोर, त्याचा गाभा क्षत्रियत्वाचा गाभा आहे, पुरुषत्वाचा, पुरुष धर्म, आणि तो जो धर्म बुडवला तो केवळ गौतम बुद्धाचा धर्म हा क्षात्रधर्म होता. इथपर्यंतचा विस्तार करून आमच्या वंशावळी आपण तपासलीत का? पुन्हा आडनावं तपासलीत का? नामांतरं ठीक आहेत, पण ती नामांतरंसुद्धा राजकारण आहे. कोण गोखले आडनाव घेतो, कोण पाटील आडनाव घेतो, कोण देशमुख घेतो, बरोबर आहे का नाही? ते का घेतलं त्याचं जनुकीय विश्लेषण कोणी करायला नको का? बळवंतराव वराळे स्मृती दिनाच्या वतीने डॉक्टर नांदगावकर सभागृहात प्रमुख पाहुणे वक्ता डॉक्टर राजेंद्र गोनारकर व प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मालती वराळे यांच्या हस्ते विशेष गौरव सोहळार्थी मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी, आशा सिरसाट, विद्यासागर डोरनाळीकर यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी डॉक्टर गोनारकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समकालीन चळवळीतील कार्यकर्त्यांना समजून घेणे काळाची गरज आहे असेही ते म्हणाले. व विशेष गौरव सोहळार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. चेतन चोपडे, कुणाल वराळे, अजय देहाडे यांनी प्रबोधनपर गीते सादर केली. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष लहकांत मधाडे तसेच शहरातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. भीमराजाच्या राजनायकी बळवंताचे नाव उजळून गेले कुळवराळे अनबेनाडी गाव. भीमराजाच्या राजनायकी बळवंताचे नाव उजळून गेले कुळवराळे अनबेनाडी गाव. भीमराजाच्या राजपथाचा राजपथिक साजला पुरुष कानडी तरी मराठी मुलखामध्ये गाजला. राजनीतीच्या राजपटावर पाडून गेला प्रभाव उजळून गेले कुळवराळे अनबेनाडी गाव. त्याच्या सन्मानानं मी सांगत नाहीये, पण त्याच्यातून मुद्दा तुम्हाला सांगता येईल म्हणून मी सांगतोय की आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे रे. ऐकायला छान वाटतं, पण मी असा प्रश्न विचारेल समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून, ज्याच्या ताटात भाकर नाही त्यानं काय करायचं? त्यानं कुणाचं नाव घ्यायचं?
खातो त्या भाकरीवर बाबासाहेब किंवा काय अजून काय आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, ज्याला नाही त्याने काय करायचं. लाल दिव्याच्या गाडीतला माणूस आपला जरी असला तर तो आपल्यासाठी काम करेल याची काय खात्री आहे. त्यामुळं कशाचं भूषण बाळगायचं. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी आम्हाला हे दिलं, आरक्षण दिलं, अमुक दिलं, तमुक दिलं, म्हणून आम्ही बाबासाहेबांची अनुयायी असं जर म्हणत असू तर आपली गफलत आहे. बाबासाहेबाचे लाभार्थी नाही आहेत आपण. बाबासाहेबांनी आम्हाला लाभार्थी केलेलं नाही. शिंदेचे लाभार्थी असू शकतात, पण बाबासाहेबांचे लाभार्थी आहेत म्हणून आम्ही त्यांचे अनुयायी आहेत असं नाही. बाबासाहेबांनी एक स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाचे आम्ही सैनिक आहोत. बाबासाहेबांनी एक विचार दिला, त्या विचाराचे आम्ही वारसदार आहोत, लाभार्थी नाही आहेत आम्ही. बाबासाहेबांनी दिलं म्हणून आम्ही कृतज्ञ. म्हणून मग तेच आहे ना, लोक म्हणतात तुम्हाला आरक्षण दिलं, आम्हाला काय दिलं. ते तसं का म्हणतात तर आम्हीच म्हणतो की आम्हाला दिलं म्हणून आमचे बाबासाहेब. बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणून आमचे बाबासाहेब. घटना तुमच्यासाठी लिहिली का? सगळ्यांसाठी लिहिली ना. संबंध देशातला विचार केला ना. पण आपण जर म्हणत असू की हे मिळाल्यामुळं बाबासाहेब आमचे आहेत, तर त्याच्यातून आपण बाहेर जाऊन त्यांचा जो विचार आहे, त्यांचं जे स्वप्न आहे, त्या स्वप्नाशी आपण जोडून घेणार आहोत की नाही ते महत्वाचं आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक माणगाव गावामध्ये सरपंच राजू मगदूम आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक गिरीश पांडे यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती फेरी काढण्यात आली। रद्द करा, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा घोषणाही देण्यात आल्या आणि सरपंच राजू मगदूम यांना निवेदनही देण्यात आले। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला असून कोणत्याही भूलथापांना बळी न पडता जनतेने आमच्या संपर्कात राहावे असे आवाहन समन्वयक गिरीश पांडे यांनी केले। यावेळी शक्ती पाटील, राजगुंडा बेले, अभिषेक मगदूम, ऋषभ पाटील, युवराज थेटे, प्रदीप देमान्ना, नितीन कांबळे उपस्थित होते। शक्तीपीठ महामार्गाच्या विषयावरती 26 जानेवारी रोजी ग्रामसभेमध्ये जी चर्चा झाली, मुळात शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातनं जाणार नाही, त्याबाबत गॅजेट झाले आहे। परंतु ग्रामसभेमध्ये ऐनवेळच्या विषयामध्ये अंकुश चव्हाण यांनी हा विषय घेतला व शक्तीपीठ महामार्ग रद्दचा ठराव करावा अशी त्यांनी भूमिका घेतली। त्यांनी भूमिका घेतल्यानंतर काही 4-5 शेतकऱ्यांनी शक्तीपीठला आमचं समर्थन आहे असा ठराव करा असा त्यांनी मागणी केली। यावर सरपंच या नात्याने मी दोघांनाही सांगितलं की ज्यांना शक्तीपीठ महामार्ग हवा आहे आणि ज्यांना नको आहे त्या दोन्ही शेतकऱ्यांनी याबाबत सह्यांचं गट नंबर घालून निवेदन द्यावं। यावरती ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील तरतुदीनुसार आम्ही यावरती निर्णय घेऊ आणि तो शासनाला कळवू। मुळात आत्ताच फोंडे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं हा शक्तीपीठ महामार्ग रद्दच झालेला आहे। हा रद्द झाले असताना ग्रामसभेसमोर मुळात अंकुश चव्हाण यांनी हा विषय आणायलाच नको होता, कारण हा विषयाला सुरुवात त्यांनी केल्यामुळं त्या ठिकाणी ती चर्चा झाली। शक्तीपीठ महामार्ग रद्द असताना या विषयावर चर्चा होणं योग्य नाही। माणगाव ग्रामपंचायत ही शेतकरी विरोधी कधीही नव्हती आणि कधीही असणार नाही। ज्या ज्यावेळी जे निर्णय आम्हाला घ्यावे लागतील ते आम्ही नक्की घेऊ, पण शक्तीपीठ महामार्गाबद्दल ग्रामपंचायतीच्या गावसभेमध्ये असा कोणताही समर्थनार्थ ठराव झालेला नाही। धन्यवाद। 26 जानेवारीच्या निमित्ताने माणगावमध्ये ग्रामसभा घेण्यात आली होती। याच्यामध्ये सर्वच शेतकरी होते असे नाही आहे, पण वर्तमानपत्रामध्ये एक बातमी छापून आली होती की शक्तीपीठ महामार्ग
जो कोल्हापूरहून अगोदरच 15 ऑक्टोबरच्या शासन आदेशाने रद्द करण्यात आलेला आहे, त्याच्याबद्दलची चर्चा झाली आणि दोन विविध विरोधी मतप्रवाह असे समोरच्या नागरिकांच्या मध्ये उमटले आणि त्यांनी आपापली मतं मांडली. काही अल्पमतामध्ये अस्तित्वात असलेला असा मतप्रवाह होता की शक्तिपीठ महामार्ग इथं व्हायला पाहिजे आणि त्याच्याबद्दलचा ठराव करा. पण आम्ही आता याच्याबद्दलचं आज जनजागृती रॅली काढली आणि सरपंचांना निवेदन दिलं, तर सरपंचांनी अगदी स्वागतार्ह भूमिका इथं मांडलेली आहे. त्यांनी सांगितलं आहे की अशा पद्धतीचा कोणताही ठराव शक्तिपीठ महामार्ग व्हावा असा तिथं झालेला नाही आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये तसं होणारही नाही आहे. त्यांनी फक्त कायदेशीर पूर्तता अशी करून घेतली होती की जे काही तुमची मतं असतील ती लेखी द्या वेगळ्या लोकांची, शेतकऱ्यांची, आणि ती त्यांच्याकडे त्यांनी ती घेतलेली आहे. पण मुळात ग्रामसभांच्या अशा ठरावाला काही कायदेशीर आधार नाही आहे. एक नैतिक अधिकार होता. पूर्वी आम्ही कॅम्पेनिंग म्हणून मोहीम म्हणून आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये 15 ऑगस्टला असे ठराव शेतकऱ्यांना करायला सांगितले होते आंदोलनाच्या माध्यमातून. पण ते आता चळवळ पुढं जाऊन हा कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग रद्द झालेला आहे. काही कायदेशीर गोष्टी आम्ही त्यांना विचारतो आहे की कुठून होणार आहे हे सांगा वगैरे, तो भाग आला एकदा. पण आत्ता तरी शक्तिपीठ महामार्ग रद्द असताना अशा पद्धतीच्या वादामध्ये कोणत्याही ग्रामपंचायतीने पडू नये. महामार्ग इथून कोल्हापूरून रद्द झालेला आहे आणि तरी देखील आमचं आंदोलन सुरू आहे की 12 जिल्ह्यातून तो रद्द व्हायला पाहिजे आणि कोल्हापुरातून आमचं काही थोडं स्पष्टीकरण शासनाकडून आम्ही मागतो आहे, त्याच्याबद्दलचं आमचं आंदोलन सुरू आहे. पण सगळ्या ग्रामपंचायती ज्या आहेत ह्या कोणी शेतकऱ्याच्या विरोधात जाणार नाहीत, सरपंच जाणार नाहीत किंवा बॉडी जाणार नाही आहे असा आम्हाला त्याच्याबद्दलचा विश्वास आहे. आणि त्यामुळे आता या माणगावमध्ये जे काही परस्पर गोष्टी घडल्या आणि वर्तमानपत्रात आल्यामुळे लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आमचं आव्हान आहे की आता या वादावरती पडदा टाकून या गोष्टी ज्या आपल्या अखत्यारीतच नाही आहेत कायदेशीररित्या त्या चर्चेला मध्ये ग्रामसभांमध्ये आणि याच्यामध्ये घेऊ नयेत. आणि आम्हाला जे काही शासनावर भांडायचं आहे त्याच्यामध्ये आम्ही भांडतो. ग्रामपंचायत आणि सर्व सदस्य आणि शेतकरी यांची एकजूट साधून आम्ही शासनाच्या विरुद्ध भांडायला आम्ही इथून पुढे अग्रेसर राहणार आहे, याची आम्ही एकजूट करून आम्ही हाक देत आहोत. धन्यवाद. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.